कंटिन्युअसली काय करा तुम्ही, कंटिन्युअसली स्वतःहून काल जसे आपण क्वेश्चन घेतले तसे क्वेश्चन स्वतःहून प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. ऍटलिस्ट 100 to 150 क्वेश्चन स्वतःहून लिहा. उद्या सुट्टी आहे, असे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर तुम्ही प्रॅक्टिस कराल असं गृहीत धरून मी पुढचा टॉपिक घेतो. चालतंय का? येस ऑर नो? चालेल का? ऑनलाईन बोला. ओके, मग जर तुम्हाला नंतर गरज वाटली तर पुन्हा आपण आणखीन पाहिजे ते क्वेश्चन प्रॅक्टिस साठी घेऊ. ठीक आहे, बर. या प्रकारच्या वाक्याचा स्टेटमेंट काय राहील? कर्त्याने डॅश डॅश काम केलेले आहे. कर्त्याने डॅश डॅश काम केलेले आहे. बघा, इथं आपल्याला कळत न कळत दुसऱ्या एका वाक्याकडे जावं लागतंय. कोणत्या? या अनुषंगाने आपल्याला थोडस हे वाक्य बघावं लागतंय. काय? माझं काय जॉमेट्री ठीक नाही का रे? असं चला, हा, एक लक्ष द्या. कर्त्याने डॅश डॅश काम केलेले आहे. आणि समजा दुसरं वाक्य, कर्त्याने डॅश डॅश काम केले. समजा या दोन प्रकारची वाक्य आहेत. बरं, मला सांगा, जे विद्यार्थी सावध आहेत तेच विद्यार्थी आणि टीचर्स पण, ऑल आर अलाउड. पालकांना देखील बोलण्याची मुभा आहे. पालकांनी देखील बोललं तरी चालतंय. तुम्ही स्वतः सांगा किंवा तुमच्या पाल्यांना सांगा. मला सांगा, हे आपण शिकलो का अशा प्रकारची वाक्य? याच्या अगोदर कुठे शिकलोय का? सांगा, कोणी पण सांगा मला. स्टुडंट्स, पॅरेंट्स, जेवढे काय असतील तेवढे, टीचर्स सहित सगळे. या प्रकारचं वाक्य आपण कुठे शिकलोय का? येस सर. कुठं? सिंपल पास्ट टेन्स. काय नाव तुझं? व्हॉट्स युअर नेम? संपदा. व्हेरी गुड संपदा. कितवीला आहे तू? 8th. 8th. व्हेरी नाईस, एक्सलंट. बघा रे, त्याने बरोबर सांगितलं. कर्त्यानं डायजेस्ट काम केलं. तुम्ही सावध असले पाहिजे, तुम्हाला पण आलं असतं. नाही, मला येत होतं पण मला वाटलं बरोबर येईल का नाही. ठीक आहे, असं नाही, आपण सांगायचं चुकलं चुकलं काय फरक पडतो. कर्त्यानं डायजेस्ट काम केलं आणि कर्त्यानं डायजेस्ट काम केलं आहे. आता आपण प्रॅक्टिकल बघू. आपण याचं नाव आहे परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट प्रेझेंट म्हणा किंवा प्रेझेंट परफेक्ट म्हणा, काय अडचण नाही. याचं नाव आहे सिंपल पास्ट. बर, आपण काय वाक्य बघू. त्याने तुला बोलावलेले आहे. ग्रॅमॅटिकल. प्रॅक्टिकली बोलताना तुम्ही बोलावले आहेच म्हणता, मलाही माहिती. आणि त्याने तुला बोलावले. मी जेवलो. तो शाळेत गेला. मुलांनी अभ्यास केला. आपण प्रॅक्टिकल बघतोय. हा, प्रॅक्टिकल बघा. मी काही तुम्हाला असं फिक्सिंग सारखं सांगत नाही. हे असंच असतं असं समजून घ्या. प्रॅक्टिकल मला सांगा. इंग्लिश थोड्या वेळासाठी खड्ड्यात जाऊ द्या.
थोडा वेळ तुम्ही इंग्लिशला गृहीतच धरू नका. मला मराठी सांगा. मराठी सगळ्यांना येते की नाही? सगळ्यांना मराठी येते का नाही? मग तुम्ही हे पण बोलता आणि हे पण बोलता. त्यानं तुला बोलावले आहे. मी जेवलो आहे. मी जेवलो किंवा प्रॉपर प्रॅक्टिकल मध्ये सॉरी ऍक्च्युअल भाषेमध्ये कसं बोलू आपण? मी जेवलेलो आहे. बरोबर? लेलं आहे ना? याच्या अगोदर आणखीन आपण एक ले वापरतो आणि परफेक्ट टेन्स मध्ये त्याचा यूज करतो. आणि हे कुठं शिकलेलो आपण? हे आपण मेन वर्बच्या चार्ट मध्ये शिकलेलो बघा. थर्ड फॉर्म. ठीक आहे? याचा थर्ड फॉर्म आहे हा. याला हे समजून घ्या. तिथं काय होईल? तो सांगा रे. तो शाळेत गेलेला आहे. मुलांनी अभ्यास केला. इकडे काय होईल? मुलांनी अभ्यास केलेला आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सगळे लक्ष द्या. मी खूप भारी उत्तर देतोय आणि हे उत्तर देखील कोड्याच्या स्वरूपात आहे. लक्षात घ्या. त्यामुळे सगळेजण लक्ष द्या. घरात बसलेले आई वडील आजोबा आजी सगळे लक्ष द्या इकडं. बघा इंग्लिश मी काय सांगितलं? इंग्लिश थोड्या वेळासाठी खड्ड्यात जाऊ द्या. समजून घ्या. याचा अर्थ तुम्हाला समजायचा आहे, समजून घ्यायचा आहे की इंग्लिशला आपला गृहीत धरायचं नाही. हा साधा सोपा सुटसुटीत अर्थ आहे. पण मला सांगा सगळेजण मराठी तरी वापरता की नाही? मराठी तरी सगळे वापरता की नाही? येस ऑर नो? तर येस. मला सांगा त्याने तुला बोलावलेले आहे असं वाक्य तुम्ही वापरता का? येस ऑर नो? वापरता की नाही? त्याने तुला बोलावलेले आहे. सांगा रे लवकर. नो सर. नाही वापरत? हो बर. सर. वापरता. मी जेवलेलो आहे वापरता की नाही? तो शाळेत गेलेला आहे वापरता की नाही? सांगा लवकर. बोलत राहा. मुलांनी अभ्यास केलेला आहे वापरता की नाही? तुम्ही मूर्ख आहेत. बोला लवकर. हे वापरतो. हे वापरता की नाही? त्याने तुला बोलावले. मी जेवलो. तो शाळेत गेला. मुलांनी अभ्यास केला. मी शाळेत आलो. मी पोचलो. मी पोचलेलो आहे. तात्पर्य दोन्ही प्रकारची वाक्य आपण वापरतो. मग मला सांगा मठ्ठ लोकांना, मठ्ठ म्हणतो मी तुम्हाला. का बोलत नाही तुम्ही? मूर्ख आहे. बोला लवकर. तुम्ही जर जास्त नखरे केले ना, असं नाही बोलले ना, मी परमनंट क्लास बंद करून टाकणार आहे. तुम्ही बोलत राहा. नाही बोलले तर मग मी क्लास येणार नाही. मी सांगतो तुम्हाला. असे वाक्य वापरता का नाही? येस ऑर नो? येस सर. सर येस. हा येस सर. हा. ऐका आता. ऐका. मला असा रिस्पॉन्स देत राहा. मी काही चिखलाच्या गोळ्यांना शिकवत नाहीये. ठीक आहे? मान्य तुमची समजण्याची क्षमता कमी आहे, मात्र तुमच्या क्षमतेपेक्षा खाली जाऊन मी शिकवतोय. लक्षात घ्या. पालकांनीही लक्ष द्यावं. पालकांनी समजून घ्या. तुमचा पाल्य बोलत नाही, त्याला लावा ना पाठीमागून झपाटा. शिक्षकांकडून किती अपेक्षा करता तुम्ही? त्याला येत नाही. तुमच्या पुढ्यात बसलंय ते, तुमच्या मांडीवर बसलंय, तुमच्या काकीत बसलंय ते, आणि तुम्हाला त्याला सांभाळता येत नाही. काठीबेटी घ्या पाठीमागून एखादी. ते बोलत नाही, गप्प बसताय तुम्ही. पालक लोक. चूक पालकांची आहे, चूक मुलांची अजिबात नाही. तुमच्या समोर ते कार्ट बोलत नाहीये, त्याला एक झपाटा करून लावायचा. तुम्ही जर त्याला नाही शिकवलं बोलण्याचं, ते नाही बोलणार, कधीच बोलणार नाही. बसा बोंबलत. समजलं का नाही? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर तूच आहे तुझ्या लेकरांचा शिल्पकार. असंही या ठिकाणी वाक्य लागू पडतंय. लक्षात घ्या. नाही बोलत त्याला लावा कानाखाली एक. अरे बोल ना म्हणायचं. हे वाक्य वापरतो का नाही? मराठी चाललंय इथं. आता बघा माझं स्पष्टीकरण बघा. माझं स्पष्टीकरण खूप खोचक आणि खूप प्रॅक्टिकल आहे. आता याचं नाव आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. याचं नाव आहे सिंपल पास्ट टेन्स. मी अगोदर सांगितलं माझं इंग्लिश खड्ड्यात जाऊ द्या थोड्या वेळासाठी. आता मला सांगा तुम्ही हे कधी वापरता आणि हे कधी वापरता? याचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही असं मला वाटतंय. ठीक आहे? पाहिजे क्लासच्या नंतर तुम्ही चर्चा करा. हे कधी वापरता आणि हे कधी वापरता? आता माझं उत्तर बघा. सर हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा हो? माझं उत्तर बघा. उत्तर खूप खूप खूप
गुंतागुंतीत देतोय मी. आणि कोड्यामध्ये मी अगोदरच बोललो होतं, हिचं उत्तर कोड्यामध्ये आहे. काय बाबा रे, जेव्हा तुला असं वाटतं की त्याने बोलावले आहे अशा प्रकारचं वाक्य वापरायचंय तुला, त्यावेळेस परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरायचं. आणि ज्यावेळेस तुला म्हणायचंय की त्यानं बोलावलं, त्यावेळेस सिंपल पास्ट टेन्स वापरायचं. एवढं साधं सोपं सुटसुटीत माझं स्पष्टीकरण आहे. मग तर नेमकं काय सांगितलं? जे सांगितलं तुम्हाला समजलं ठीक, नसा तुम्ही पण रामकृष्ण हरी. समजतंय का? याच्यावर नो. जेव्हा तुम्हाला असं बोलायचंय तेव्हा ते कोणता टेन्स आहे? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ऍटलिस्ट अक्कल आपल्याला मराठीमध्ये तरी आहे का नाही? सर मला या दोघांमध्ये फरक समजत नाही. काय अडचण नाही, नाही समजत कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, मग कोणतंही वापरणं. कारण तुझ्यासाठी या दोघांमध्ये अर्थ म्हणजे त्या दोघांमध्ये फरक काहीच नाही. मग हे वापर किंवा ते वापर, विनाकारण डोक्याला ताण देऊ नकोस. नाही मग सिंपल पास्ट कधी, परफेक्ट प्रेझेंट कधी, काही नखरे करू नकोस. तुझ्यासाठी दोन्ही वाक्य सारखेच आहेत ना, मग हे वापर किंवा हे वापर, काही फरक पडत नाही. समजा मी हात धुतला आणि मी हात धुतलेला आहे, विनाकारण टेक्निकल एक्सप्लेनेशनच्या पाठीमागे लागू नका. जर तुम्हाला म्हणायचं की मी हात धुतला, तर तुम्ही हे बोला, आय वॉश माय हँड. आणि तुम्हाला म्हणायचं की मी हात धुतलेला आहे, आय हॅव वॉश्ड माय हँड. टेक्निकल एक्सप्लेनेशनच्या मागे पडू नका, बिकॉज दिस इज स्पोकन इंग्लिश कोर्स. सिंपल, साधं सोपं सुटसुटीत माझं स्पष्टीकरण आहे. काय, जेव्हा हे वापरायचंय तेव्हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरा, जेव्हा हे वापरायचंय तेव्हा सिंपल पास्ट टेन्स वापरा. तर मला कधी हे वापरावं वाटतं, कधी तुझ्या मनावर वापर, काय फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल, हात धुतला म्हण किंवा हात धुतलेला आहे म्हण, उलटी अजिबात होणार नाही. समजतंय का? येस ऑर नो? समजतंय का रे? येस ऑर नो? Yes, sir. Yes, हा, विनाकारण गोंधळात जाऊ नका. sir. ठीक आहे. परफेक्ट प्रेझेंट वापरा किंवा सिंपल पास्ट वापरा. कारण काय, याचं जर स्पष्टीकरण दिलं तर तुम्ही आणखीन भूतकाळात पडणार आणि तुम्हाला जे येते ते पण बोंबला विसरून जाणार. त्याच्याऐवजी हे किंवा हे दोन्ही एकमेकांच्या ऐवजी तुम्ही वापरू शकता. बिनधास्त राहा. कोणी काय बोललं तर माझा नंबर तुमच्याकडे आहे, त्याला सांगायचं हे मास्तर आणि फोन आणि तू बघून घे. यांना बोल, बहुतेक यांना शिकवता येत नाही वाटतं, तू यांना फोन कर. ठीक आहे, समजलं का नाही? येस ऑर नो? Yes, sir. ढाल दिलेली आहे. बर, तरी पण आपण याला बघा, याला कसं बनवतो आपण बघा. परफेक्ट प्रेझेंटला आपण बनवतो सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज वापरतो आपण. प्रेझेंटला हॅव किंवा हॅज नंतर मेन वर्बचं थर्ड फॉर्म. मला सांगा, हॅव कशाला असतं? ए ग्रुपला असतं. हॅज कशाला असतं? बी ग्रुपला असतं. फक्त प्रेझेंट मध्येच ए आणि बी ग्रुप असा प्रॉब्लेम येतो, बाकी कुठंच येत नाही. आणि इथं कसं वापरलंय? ऑलरेडी आपण ह्याचा वापर केला होता, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म. इथे हेल्पिंग वर्ब वगैरे अजिबात येत नव्हतं. सिंपल पास्ट मध्ये आपण हे शिकलेलो आहोत. चला, आजी कुंकू आ, समजतंय का नाही? Yes, sir. ओके, तर लक्षात घ्या. बर, त्याने तुला बोलावलेले आहे, हे कसं होईल? ही हॅज गॉड. ही आल्यामुळं बी ग्रुप आहे, बी ग्रुपला हॅज वापरायचं आपण, ए ग्रुपला हॅव वापरायचं. ए आणि बी ग्रुप ऑलरेडी आपण वॉन्ट मध्ये शिकलेलो आहोत, फंडामेंटल 2 मध्ये शिकलेलो आहोत. येस ऑर नो? ए आणि बी तुम्हाला क्लिअर माहिती आहे. मग काय होईल? ही हॅज मेन वर थर्ड फॉर्म कॉल्ड यू, तुला. मी जेवलेलो आहे, आय हॅव, खाणे पिणे आराम करणे, टेकन फूड. तो शाळेत गेलेला आहे, ही हॅज गॉन टू. सेपरेट पण आपण शिकू, डोंट वरी. आपण सेपरेट याला शिकणार आहोत. मी फक्त आता कंपॅरिझन तुम्हाला देतोय. मुलांनी अभ्यास केलेला आहे, स्टुडंट हॅव स्टडीड. अगोदर मी मुद्दाम कंपॅरेटिव्ह स्टडी देतोय. त्याने तुला बोलावलं, हे काय होईल सांगा मला? त्याने तुला बोलावले, काय होईल? ही, बोला रे, कॉल्ड यू. मी जेवलो, आय टूक फूड.
तो शाळेत गेला. कमॉन. ही झालं हे. He वेंट went टू स्कूल. मुलांनी अभ्यास केला. स्टुडंट. students studied. येस. बघा पालक लोक बघा. काय पालकांची मुलं बोलतायत, काय पालकांची मुलं बोलत नाहीत. घाला याला धोपाटी पाठीमागून बिंदा. परत विचारा का बोलत नाही ते. व्यवस्थित लिहा. आता याच्यानंतर आपण याचं हे स्टेपचा अभ्यास करू. आता मुद्दाम हे कंपॅरिझन का दिलेलं आहे, तर हे दोन्हीही एक समान वाटतं. मग आपल्याला जे योग्य वाटेल ते तसं बोलायचं. जेव्हा आपल्याला वाटतं की मी अभ्यास केला असं बोलायचं, त्यावेळेस सिम्पल पास्ट वापरा. अभ्यास केला आहे असं बोलायचं असं वाटतं, तेव्हा परफेक्ट प्रेझेंट वापरा. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या. हा फक्त कंपॅरेटिव्ह स्टडी आहे. तुमचा सिम्पल पास्ट आणि परफेक्ट प्रेझेंटचा प्रॉब्लेम दूर व्हावा म्हणून. अर्थात मला हे सांगायचं की हे दोन्हीही एकमेकांशी खूप छोट्या फरकानं वेगळे झालेले आहेत एकमेकांपासून, किंवा दोघंही एकमेकांच्या खूप जवळच्या संबंधातले आहेत, जवळच्या नात्यातले आहेत. सिम्पल पास्ट आणि परफेक्ट प्रेझेंट हे जवळजवळ सारखंच आहेत असं मला याच्या मार्फत सांगायचं आहे. समजतंय का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. येस तर बोलत राहा. Yes, sir. ओके. झालं का लिहून सगळ्यांचं? येस ऑर नो? Yes, sir. Yes. ओके. आता हे ठीक आहे, एवढं समजून घ्या. नाही दिलं तर चालतंय, काय अडचण नाही. आता आपल्याला शिकायचंय परफेक्ट प्रेझेंट. कर्त्याने डेजस काम केलेले आहे. मग कर्त्यानं डेजस काम केलेले आहे, हे आहे आता आपलं परफेक्ट प्रेझेंट टेन्स. म्हणजे काय हो? या प्रकारची वाक्य जी बोलतो त्या वाक्यांना परफेक्ट प्रेझेंट असं म्हणतात. आणि त्याला इंग्लिशमध्ये कसं बनवायचं, एवढंच सोपं अभ्यास आहे. त्याला इंग्लिशमध्ये कसं बनवायचं, तर अगोदर सब्जेक्ट लिहायचा, नंतर सब्जेक्ट जर ए ग्रुपचा असेल तर हॅव म्हणायचं, मेन वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. दिस इज फॉर्म्युला फॉर ए ग्रुप. हा ए ग्रुपचा फॉर्म्युला आहे. कोणाचा आहे? बी ग्रुपचा फॉर्म्युला काय मला सांगा? सब्जेक्ट plus has plus main verb third form plus object. येस, व्हेरी गुड. Plus. सब्जेक्ट प्लस हॅज प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म प्लस रिमेनिंग पार्ट. ऑब्जेक्ट म्हणण्यापेक्षा राहिलेला भाग म्हणू आपण, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. ठीक आहे. आता काय काय पालक म्हणतील की त्यांचं 2 वेळ झालंय, मग तुमच्या लेकरात 2 वेळेस होईल, आहे की नाही? अभ्यास केला तर येतंय, अभ्यास नाही केला रिकामं नोटबुक करून कुठला येणार आहे? येणार नाही. फक्त अपेक्षा करून काय होत नाही, त्याला अभ्यास घ्यावा लागतो. अभ्यास कर म्हणावं लागतं, अभ्यास कर म्हणून डोक्यावर बसावं लागतं. चला बर, सांगा मला वाक्य मग असे, कर्त्याने डेजस काम केलेले आहे असे सांगणारे वाक्य सांगा मला. विद्यार्थ्यांनी, बघा मी वाक्य सांगतो, विद्यार्थ्यांनी होमवर्क केलेला आहे. दुसरं वाक्य मी सांगतो, त्याने मला तुझ्याविषयी सांगितलेलं आहे. प्रॅक्टिकल मध्ये आपण सांगितलं आहे म्हणतो बरं का, मात्र हे ग्रामॅटिकली करेक्ट काय शब्द आहे? सांगितलेलं, केलेलं, आलेला, गेलेला. प्रॅक्टिकल मध्ये बोलताना आपण आला आहे, गेला आहे असंच म्हणतो. मग ते चुकीचं आहे का? अजिबात नाही, ते पण चुकीचं नाही. मी छत्री टेबलवर ठेवली आहे, मात्र करेक्ट वाक्य काय? ठेवलेली आहे. ठेवली आहे म्हणून तरी चालते, काय अडचण नाही.
पप्पा सकाळीच शेतात, आता इथं आज जरी आलं तर इथं शेताला हे अर्थ आलाय बघा, म्हणून काय टू लिहावं लागेल आपल्याला इंग्लिश मध्ये. शेतात गेलेले आहेत. आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आईने मोदक बनवलेले. आमच्या पप्पांनी गणपती आणलेला आहे. आमच्या पप्पांनी गणपती आणलेला आहे. चला, आता एवढी वाक्य मी सांगितली, तुम्ही या वाक्यांसारखी इतर वाक्य सांगा मराठीमध्ये. चला, आपले आजोबा आजी आई वडिलांकडून विचारून घ्या. चला सांगा. अंकिता. बोला बोला, नाव सांगायची गरज नाही, वाक्य सांगा एक एक करून. हा. विद्यार्थ्यांनी क्लास क्लीन केलेला आहे. विद्यार्थ्यांनी क्लास क्लीन केलेला आहे. हा बोला. मॉनिटरनी होमवर्क केलेला आहे. मॉनिटरने देखील होमवर्क केलेला, म्हणून तो इतर लोकांना तपासतोय है ना. पुढं पुढं. आम्ही सर्वांनी मंथ एंडिंग एक्झाम दिलेली आहे. आम्ही सर्वांनी मंथ एंडिंग एक्झाम दिलेली आहे. हा. सरांनी पुढं. पेपर चेक केलेले आहे. सरांनी पेपर म्हणजे याचा अर्थ पेपर म्हणतो आपण, याचा अर्थ खरा खरा आहे अँसर शीट. माझा आवाज येतोय का रे? येस सर. सरांनी पेपर म्हणजे आन्सर शीट चेक केलेले आहेत. बोला पुढं. बापरे, गरम व्हायला वगैरे. पुढं बोला, सांगा अशी वाक्य. सांगा रे, वाक्य सांगा ना. ए. पालकांनी लक्षात घ्या, त्याला मराठीत वाक्य सांगता येणार. पप्पा दूध वाढून आलेले. काय अपेक्षा कराल? हा बोल, पुढे बोला रे. पप्पा दूध वाढून आलेले आहेत. काय नाव तुझं? अथर्व. अथर्व. 2 वाक्य झाली हे. दूध वाढवून आलेलं आहे, दूध वाढलं आहे आणि आलेले आहेत. एकच वाक्य सांगायचं. गुलाबजामुन आणि वांग्याची भाजी एकाच घासात नाही खायची. एकदा वांग्याची भाजी खायची आणि एकदा गुलाबजामुन खायचा. सांगा. 2 वाक्य एकत्र झाले. पप्पाने दूध वाढलेलं आहे आणि पप्पा आलेले आहेत. पप्पा गावाकडून आलेले आहेत. हा. पप्पा
गावाकडून आलेले आहेत. बघा, दूध वाढून म्हणजे काय? दूध वाढणे एक क्रिया झाली आणि आले एक दुसरी क्रिया झाली. दोन्ही क्रिया झाल्या ना त्या, दोन वाक्य झाली. पप्पा गाव, अरे यार काय तांदूळ सांडले सगळे इथं. दूध वाढून गावाकडून आलेले आहेत. आलेले आहेत. सांगा रे पुढे वाक्य. झाले का? हवा गेली का मराठी वाक्यांना? सांगा लवकर. ताईने भांडी धुतली आहेत. व्हेरी गुड. ताईने भांडी धुतलेली आहेत. चला, हाँ नंबर हो गया तो लिखो, नंबर चेंज करो. 10 के बाद 11 लिखो. चला, झालं का वाक्य सगळ्यांची? ओके, चला पहिलं वाक्य बघा. सांगा मला, सगळ्यांना वाक्य सांगता येतील कसं? बघा, अगोदर ए ग्रुप विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी म्हणजे काय? बी ग्रुप मध्ये आहे का? बी ग्रुपचा अर्थ समजून घ्या. बी ग्रुपचा अर्थ काय माहितीये का? जर सब्जेक्ट हा ही, सी किंवा इट सारखा असेल तर बी ग्रुप, आणि बी नसेल तर ए ग्रुप. विद्यार्थी एक एक अनेक आहेत, अनेक विद्यार्थी आहेत. मला सांगा, विद्यार्थी अनेक आहेत, ही, सी आणि इट मध्ये या विद्यार्थ्यांनी सारखं काय आहे का? येस और नो? ए, तुम मत हिला उसको, नहीं तो बेंच पीछे पीछे बैठ जा. हा, बघा, विद्यार्थी अनेक आहेत, ही, सी. बी ग्रुप आहे का विद्यार्थ्यांनी? बी ग्रुप आहे का? ए ग्रुप आहे? डी ए ग्रुप. ए बी ग्रुप. नाही म्हणजे ए आहे. बी नाही म्हणजे ए. त्याने, त्याने सांगा, त्याने. ही सीट मध्ये आहे का? त्याने काय? ए बी, ग्रुप. मी, बी ग्रुप. ए. पप्पा सांगा. बी ग्रुप. बी ग्रुप. बी. आम्ही, ए ग्रुप. ए ग्रुप. आई, डी ग्रुप. आई, आमचे पप्पा, आमचे पप्पा. बी ग्रुप. विद्यार्थ्यांनी, विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थी आहेत. ए ग्रुप. ए ग्रुप. मॉनिटर, बी ग्रुप. आम्ही, ए ग्रुप. ए ग्रुप. सर, सर, सर. ए ग्रुप. काही मुले, ए ग्रुप. पप्पा, ए ग्रुप. बी ग्रुप. बी ग्रुप. ताई. बी ग्रुप. बी ग्रुप. बघा, आता ग्रुप झाले आपले. जर ए ग्रुप असेल तर ए ग्रुपचा फॉर्म्युला वापरायचा, बी असेल तर बीचा वापरायचा. मग विद्यार्थ्यांनी होमवर्क केलेला आहे. सांगा, स्टुडंट. बघा, सब्जेक्ट आला स्टुडंट, ज्याने केलं तो अगोदर काय लिहायचं? हॅव. हॅव डन होमवर्क. करणे, डन. डन म्हणा किंवा कम्प्लिटेड म्हणा. डन म्हणा किंवा कम्प्लिटेड. PLETED. काय? होमवर्क. मी शॉर्ट मध्ये लिहितो होमवर्कला. त्याने मला तुझ्याविषयी सांगितलेलं आहे. आता अगोदर लिहायचं त्याने. सब्जेक्ट काय? तो आहे. तो म्हणजे ही. ही पुढे काय? हिच्या पुढे काय म्हणायचं? हॅज. मेन वर्ब काय? सांगणे. टोल्ड. मला, मी, तुझ्याविषयी, अबाउट यू. सगळ्यांना समजलं का हे वाक्य? ही हॅज टोल्ड मी. त्याने मला सांगितलं आहे. बघा, हे मुख्य वाक्याचा गाभा आहे हा. त्याने मला सांगितलं आहे, हा मुख्य गाभा आहे. आणि तुझ्याविषयी ही एक्स्ट्राची माहिती आहे, म्हणून आपण नंतर लिहिलं. सो ही हॅज टोल्ड मी, त्याने मला सांगितलेलं आहे तुझ्याविषयी, म्हणून अबाउट यू आपण शेवटी लिहिलेलं आहे. सांगा. बघा, बोलता बोलता हे वाक्य बोललो मी. आपण शेवटी लिहिलेलं आहे. वी हॅव रिटन. शेवटी ऍट द एंड. बघा, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये अशी परफेक्ट प्रेझेंटेन्सची वाक्य येतात. फक्त ती कोणती आहेत हे तुम्हाला जाणण्यासाठी तुमच्या बुद्धीची दरवाजे, डोक्याचे दरवाजे काय करावे लागतील? उघडी ठेवावं लागेल, सावध राहावं लागेल. मी छत्री टेबलवर ठेवलेली आहे. मी साठी, मी बघा ए ग्रुप आहे. मी सब्जेक्ट अगोदर लिहू आपण आय. हॅव किंवा हॅज पैकी हॅव कंपल्सरी येणार आहे. I have बरोबर? kept on the table. मेन वर्ब काय? ठेवणे. ठेवणे म्हणजे काय?
कीप. कीपचा थर्ड फॉर्म काय? केप. काय? आय हॅव केप अम्ब्रेला I have put umbrella on table. ऑन टेबल. बर, थांबा थांबा थांबा. बघा आता तुम्ही मला विचारलं पाहिजे सर हॅव आणि हॅजचा अर्थ काय हो? हॅव आणि हॅजचा अर्थ या ठिकाणी आहे असा घ्यायचा, कारण का प्रेझेंट टेन्स आहे ना. हॅव आणि हॅजचा अर्थ काय घ्यायचा? आहे असा घ्यायचा, आहे असा गृहीत धरायचा. मग तर आम्हाला प्रॅक्टिकली मॅच करून दाखवा बरं. इकडे बघा, कोणते वाक्य घ्या. ही हॅज टोल्ड मी अबाउट यू. बघा, ही म्हणजे काय? त्याने. टोल्ड म्हणजे काय? सांगितलेलं. मी म्हणजे काय? मला. बघा, ही झालं, टोल्ड झालं, मला झालं, तुझ्याविषयी. विषयी म्हणजे अबाउट, तू म्हणजे यू. राहिलं काय? आहे आणि हॅज राहिले. बघा, मी म्हणजे झालं मला. ह्याचा अर्थ, हॅजचा अर्थ काय आला? हॅजचा अर्थ काय आला सांगा? काय आला? अरे गाढवांनो, आहे आला ना. दिसलं का नाही? मी म्हणजे बघा इथं, त्याने म्हणजे ही. हॅज म्हणजे बघा, टोल्ड म्हणजे सांगितलं. मी म्हणजे मला. जोड्या लावा. अबाउट म्हणजे विषयी. बघा, आणि यू म्हणजे तू. हे बघा इथं. आता शिल्लक काय राहिलं मला सांगा? शिल्लक काय राहिलंय? आहे आणि हॅज. हे गाढवांनो, लक्षात आहे का रे? समजतंय का नाही? मूर्ख कुठले, समजतंय का? अरे समजतंय का? एवढं पुढून सांगितलं समजत नाही. समजतंय का रे? अरे समजतंय का? Yes, sir. Yes, sir. हॅव आणि हॅजचा Yes, sir. अर्थ आहे किंवा आहेत असा असतो. सिंपल, साधं सोपं, सुटसुटीत. टेन्शन घ्यायचं नाही. चला, पप्पा सकाळी शेतात गेलेले आहेत. सांगा, पप्पा. पप्पा अगोदर लिहायचं सब्जेक्ट. Papa हा, has gone. आहेत लगेच आहेत येईल. हॅड. Has gone to मेन वर farm थर्ड फॉर्म. गॉन. at इथं morning. स्टुडंट आला, ला या अर्थ वापरायचंय. टू फार्म. In the इन द the morning. मॉर्निंग, सकाळी. आणि च म्हणजे काय? इटसेल्फ. इन द मॉर्निंग इटसेल्फ. इटसेल्फचा अर्थ च आला, किंवा इन द मॉर्निंग ओनली. ओनली म्हणजे च किंवा इटसेल्फ. In सॉरी, the च किंवा morning. चचा अर्थ इटसेल्फ किंवा ओनली. समजतंय का? याच्यावर नो. आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. कमॉन. वी. We have reached आहोत. हॅव. to home. मेन वर थर्ड फॉर्म. रीच. We have reached टू होम. घरी. आईने मोदक बनवलेले आहेत. कमॉन. आई किंवा मम्मी किंवा मदर. आई. बी ग्रुप आहे. हॅज. has प्रिपेअर्ड. mod prepare मोदक. एक तर तिरकल लिहा किंवा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहून त्याला अंडरलाईन करा. म्हणजे काय ते मराठी आहे हे सिद्ध होईल. मराठी आहे हे दाखवण्यासाठी त्याला थोडंसं वेगळं लिहायचं आणि अंडरलाईन करायचं, किंवा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं आणि अंडरलाईन करायची. आमच्या पप्पांनी. आवर पप्पा. आवर फादर म्हणा किंवा पप्पा म्हणा. हा, काय? हॅड. आणलेला आहे. ब्रॉड. गणपती. त्याला पण ऑनलाईन करून ठेवा. जी कॅपिटल असते मग काय अडचण नाही म्हणा. विद्यार्थ्यांनी क्लास क्लीन केलेला आहे. कमॉन. स्टुडंट. हे ग्रुप आहे. हॅव क्लीन क्लास. नवीन मुलांना समजतंय का रे? अन्विता आली का? अन्विता. अन्विता आली का? मी काढून टाकतो ग्रुप मधून तिला. अन्विता आली का? चला, मॉनिटरने होमवर्क केलेला आहे. कमॉन. मॉनिटर. monitor has कम्प्लिटेड किंवा डन. done Monitor has कम्प्लिटेड होमवर्क.
आम्ही सर्वांनी मंथ एंडिंग एक्झाम दिलेली आहे. वी ऑल We have have रिटर्न. given गिवन नसतंय, दिलेले आहे, गिवन नसतंय. रिटर्न किंवा अटेंडेड, अटेंड केलेले आहे. month ending मंथ exam. एंड एक्झाम. सरांनी पेपर म्हणजे आन्सर शीट चेक केलेले आहेत. कमॉन सर किंवा टीचर. Sir has checked. टीचर हॅज चेकड नाही रे, चेकड नाही, चेक असा उच्चार शेवटी चेक. Answer आन्सर शीट उठ त्या सकाळ लिहायचं काय काय पाहिजे पुढे पेन ली पटकन लाव काना खाली त्याला, लाव त्याला काना खाली. ऐकत नाहीत काय नाही, लाव त्याला काना खाली, जोरात मारा. लाव झपका लाव त्याला. काय नाही, यांना सगळं ऐकतं पाहिजे पोरांना. टीचर हॅज चेक आन्सर शीट. आणि अनेक असतील तर टीचर्स हॅव चेक आलं असतं बघा रे. काही मुलांनी वाक्य सांगितलेले आहेत. कमॉन. some students सम स्टुडंट एक ग्रुप आलं बघा. हॅव कुठे गेलं, हॅव सांगितलेली टोल्ड. सम स्टुडंट्स हॅव टोल्ड sentences. सेंटेन्सेस. पप्पा गावाकडून आलेले आहेत. माईक नका ओपन करू, त्याला ठोकून काढा. माईक नका ओपन करू. अभ्यास नाही करत तर मोबाईल घेऊ नको म्हणा. नाही अभ्यास करू द्या. लावा इकडे केळी विकायला पुण्याला 40 रुपये डझन. हा आता रेट वाढलाय. Papa चला has पप्पा गावाकडून आलेले आहेत. कमॉन पप्पा come सांगा. बी ग्रुप हॅड. at village. फ्रॉम आहे, फ्रॉम ऍट असं काही गाडवा. कडून, होऊन, तोन, पासून, कडून. काम केम काम, थर्ड फॉर्म कामच आहे. काम फ्रॉम विलेज. ताईने भांडी धुतलेली आहेत. ताई बी ग्रुप आहे. ताई किंवा सिस्टर किंवा दीदी. हॅड वॉश किंवा क्लीन. काय द पॉट, द पॉट. सगळ्यांना समजलं का? परफेक्ट प्रेझेंट टेन्सची साधी वाक्य कशी बनवायची हे समजलं का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सगळेजण शांतपणे लिहून घ्या. गडबड करू नका, झोपू नका, नसता क्लास अटेंड करू नका. चला होमवर्क समजून घ्या रे. होमवर्क समजून घ्या. गेले VIP लोक गेले पळून. मला आता लक्ष ठेवतो कोण कोण जाते ते. हा होमवर्क घ्या. रिपीट वन. होमवर्क आहे रिपीट वन. उद्या सुट्टी आहे. अशा प्रकारचे सेल्फ कमीत कमी 50 सेंटेन्सेस बनवा. होमवर्क नाही केल्यास इंग्लिश अजिबात येणार नाही. किमान 50 सेंटेन्सेस अशा प्रकारे बनवा. उद्या मी स्टेट्स घेणार आहे. उद्या मी येथे स्टेट्स तुम्ही जर होमवर्क नाही केलं तर काहीच समजणार नाही. माझी गॅरंटी आहे. तुम्ही होमवर्क नाही केलं तर अजिबात काहीच समजणार नाही. चालतंय. शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will have pause. Yes, sir. Okay, we will have pause. Bye bye.